नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओ छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. मागची गळा उंची घ्यायची 9.5 इंच, तुम्ही 10 इंचसुद्धा घेऊ शकता. 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार. बघा याप्रमाणे आपण आकार देणार आहे. मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे. नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघा. सेंटरला सुद्धा एक रेष मारायची आहे, पुन्हा घडी करायची कॅनव्हासला आणि पुन्हा तो आकार दुसऱ्या बाजूने सुद्धा असा उमटवून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. आता ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती हे कट केलेलं कॅनव्हास ठेवून पिन लावून घ्यायची. जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. बघा याप्रमाणे अगदी छान अशी शिलाई आपल्याला मारायची आहे. पिना काढून घ्यायच्या, मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारायचे, शिलाईला धक्का लागणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे. आणि आता अस्तर आणि कॅनव्हास मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप. दाबटीप देताना अगदी सावकाश द्यायची आणि बोटाने व्यवस्थित कपडा पकडून मगच दाबटीप मारायची, म्हणजे परफेक्ट गळा आपला तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारली की आपला परफेक्ट गळा तयार होतो. आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. बघा अगदी व्यवस्थित असं हाताने करून आणि मगच टिप मारायची, म्हणजे कुठे कपडा गोळा वगैरे होत नाही. आता उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपली ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच पकडायचा आणि वरती 4.5 इंच पकडून दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची. त्या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीला द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी व्यवस्थित असा आपला पाठीचा भाग तयार झाला. आता 3 इंच रुंदीची आपण पट्टी घेतली, तिला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. आता तिला आपण पलटी करायची कशाच्या तरी साहाय्याने. आणि ज्या बाजूने शिलाई मारली त्याच बाजूने आपल्याला त्याच्यावरती आणखी एक अशी दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे ती पट्टी ना अगदी व्यवस्थित अशी राहील. बघा याप्रमाणे पट्टी तयार झाली की 4 इंच आपल्याला 4 इंचाचे तुकडे असे कट करून घ्यायचे. सुई दोरा घ्यायचा आहे, दोरा शक्यतो मॅचिंग वापरायचा आणि त्याला असं ज्या बाजूने शिलाई मारली ना त्याच बाजूने असे टाके घालून घ्यायचे. दोरा असा खेचून घ्यायचा, इथे गाठ मारायची पहिले आणि आता दोन्ही टोकं आपल्याला असे जोडून
पुन्हा एकदा शिवून घ्यायचं आहे तिथे सुद्धा गाठ मारून घ्यायची, म्हणजे आपलं ते अर्ध फूल तयार होतं. बघा याप्रमाणे आपल्याला असे बनवून घ्यायचे. तर हे आपण बनवून घेतलेत आणि आता आपल्याला लावायचे ते गळ्याला आतल्या बाजूने. बघा याप्रमाणे आपण ही पूर्ण डिझाईन अशी गळ्याला लावून घेणार आहे. अगदी छान अशी डिझाईन आपली लावून झाली की आपण पुन्हा पट्टी घेतली 4 इंच रुंदीची. ती लांबीला आपल्याला जास्त घ्यायची आहे, म्हणून आपण इथे काय करू, जॉईंट देऊया आणि त्याची लांब पट्टी तयार करून घेऊया. तिला सुद्धा आता डबल घडी करून कडेने टीप मारून घ्यायचे आणि टीप मारून झाली की तिला अशा प्लेट टाकून फ्रिल तयार करायची. मोठे मोठे प्लेट टाकायचे आहे म्हणजे रुंद. बघा याप्रमाणे आपली फ्रिल तयार झाली. शिलेच्या बाहेर जर कपडा एक्स्ट्रा दिसत असेल तर तो कट करून घ्यायचा. आता ही फ्रिल आपल्याला इथे गळ्यावरती लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपण ही फ्रिल अशी लावून घेणार आहे. फ्रिल आपली लावून झाली. त्या शिलाईच्या शेजारी सुद्धा आपल्याला साधारण अर्धा इंच अंतर सोडून आणखी एक शिलाई अशी मारून घ्यायची. छान आणि नवीन डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता आपल्याला गळ्यावरती इथे लावायची लेस. जिथे आपण फ्रिल जॉईंट केली तिथे आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. लेसला डबल शिलाई मारायची, म्हणजे पहिले एका बाजूने शिलाई मारून घ्यायची, नंतर दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची, म्हणजे लेस अगदी व्यवस्थित बसते. बघा आता ही फ्रिल जी उरलेली ना, तुम्ही असे सुद्धा हे लटकन बनवू शकता. तुम्हाला मी दाखवणार आहे लटकन कसे बनवायचे. तर ही फ्रिल उरली, तुम्हाला जर लटकन असे बनवायचे असेल तर तुम्ही असे चौकोनी 2 तुकडे घ्यायचे आणि त्याच्या कोपऱ्यामध्ये ही लेस लावून घ्यायची. त्याच्यावरती हा कपडा फोल्ड करून पुन्हा शिलाई मारून पुन्हा ओपन करून पुन्हा शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन तयार होतं. तुम्हाला जर हे लटकन आवडलं तर तुम्ही नक्की करा, किंवा मग दुसरे नॉर्मल लटकन केले तरी चालतील. बघा ह्याप्रमाणे हे लटकन तयार होतात. दोघे लटकन आपण सारखेच बनवून घेतले. हे नॉट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. दोघेही नॉट आपल्या जॉईंट करून झाल्या. आता आपण कुंदन घेणार आहे आणि त्याचा जो गम असतो ना तो घ्यायचा कपड्याचा आणि त्याच्यावरती हे सगळे खडे आपल्याला असे लावून घ्यायचे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि छान छान डिझाईन बघण्याचा रोज आनंद घ्या. नवीन नवीन डिझाईन आपल्या चॅनलवर येतात, तर डिझाईन बघून कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे डिझाईन कशी वाटते ते. बघा हे सगळे खडे आपले लावून झालेले. त्याच्यानंतर आपण आता काय करायचं आहे, सुई दोरा आणि मणी घ्यायचे
किंवा आपली जी शिलाई आपण मारली ना तिथे आपली लेस लावायची राहिली तर पहिले आपण तिथे लेस लावून घेऊया. मणीसुद्धा आपल्याला ह्याप्रमाणे असे लावायचे आहेत. पहिले आपण इथे लेस लावून घेऊया आणि नंतर आपल्याला मणी लावून घ्यायचे. म्हणून आपण पहिले काय करायचं, जी शिलाई मारली ना त्याच शिलाईवरती एक अशी नाजूक अशी लेस आपल्याला लावून घ्यायची. त्याच्याने आपली जी डिझाईन आपण बनवणार आहे ना ती आणखी सुंदर दिसेल. आता घेऊया आपण सुई दोरा आणि मणी आणि ह्या डिझाईनला आपल्याला असा एक पदर ओपन करायचा त्या फ्रिलचा आणि तिथे आपल्याला कोपऱ्यामध्ये मणी लावून घ्यायचा आहे. बरोबर एक कोपरा असा वरती पकडायचा आहे आपल्याला तिरपा करून आणि तिथे आपल्याला मणी लावून घ्यायचा आहे. सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपण मणी लावून घेऊया. आपले मणीसुद्धा लावून झाले आणि लटकनसुद्धा मैत्रिणींना आपण चेंज केले. तुम्ही अशी छोटेसे लटकनसुद्धा बनवू शकता. अगदी सुंदर अशी डिझाईन झाली. कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे डिझाईन कशी झाली. मैत्रिणी कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.